खानदेश बुलंदतोफ टीव्ही न्यूज। शिंदखेडा इथं तहसील कार्यालयात विविध मागण्यांसाठी धरणे आंदोलन। शिंदखेडा शहर व तालुक्यातील आदिवासी बांधवांच्या विविध मागण्यांसाठी केले होते आंदोलन। शिंदखेडा इथं आदिवासी समाजाच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी आदिवासी काँग्रेस सेलच्या माध्यमातून जिल्हाध्यक्ष दीपक अहिरे यांच्या नेतृत्वात आज धरणे आंदोलन आपल्या विविध मागण्यांकरता जोरदार शक्ती प्रदर्शन करत तहसील आवारात केले। या निवेदनाद्वारे आपणास एकच विनंती आहे की आमच्या मागण्या शिंदखेडा शहरातील बंगला भिलाटी गट क्रमांक 15 व 12 तात्काळ नियामकुल करावे। धुळे जिल्ह्यात शहरी व ग्रामीण भागात शबरी घरकुल योजनेचे लक्षांक वाढवून देण्यात यावे। नरडाणा गावातील नदीतील अतिक्रमण तात्काळ काढण्यात यावे। शिंदखेडा शहरातील नदीपार भिलाटी येथील दफनभूमी जागा नावावर करण्यात यावी। आदिवासी विकास विभागाच्या योजना शिंदखेडा तालुका, धुळे ग्रामीण व धुळे शहरात लोकसंख्येनुसार बजेट वाढवून थेट लाभ मिळावेत। यावेळी शिंदखेडा शहरातील व तालुक्यातील अनेक काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते। या प्रसंगी आदिवासी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष दीपक अहिरे, सुनील चौधरी, परीक्षित देशमुख, राजेश मालचे, बापू ठाकरे, अशोक सोनवणे, जिबाऊ मालचे, महेंद्र मालचे, जगदीश बागुल, सुनील सोनवणे, दीपक मालचे, युवराज मालचे, दिनेश सोनवणे, प्रवीण बागुल, नानाभाऊ पवार, रमेश महाले, रामभाऊ मालचे, अशोक मालचे, संजय मोरे, चेतन मालचे सह महिला प्रतिनिधी हिराबाई अहिरे सह भीमसेना अध्यक्षा चंद्रदीप अहिरे, शिंदखेडा शहर व तालुक्यातील आदिवासी समाज सहभागी झाला होता। मुख्य संपादक यादवराव सावंत। आम्ही आदिवासी काँग्रेस आणि काँग्रेस आम्ही सुनील भाऊच्या नेतृत्वात परिषद भाऊ असतील, गजू भाऊ असतील, आनंद भाऊ असतील आणि सर्व आदिवासी काँग्रेसचे पदाधिकारी असतील, आम्ही शिंदखेडा तहसील कार्यालयावर आमच्या 5 ते 7 मागण्या होत्या। त्याच्यात शिंदखेडा शहरातला 12-15 पंतप्रधान घरकुल मिळाला पाहिजे, सर्व दाखला मिळाला पाहिजे। नरडाणा गावातील नदीकाठील जो अतिक्रम आहे तो तात्काळ काढून तिथं अतिक्रम हटवलं पाहिजे, सुशोभीकरण केलं पाहिजे। त्यानंतर शबरी आयुक्त आयोगाचे जे 24 आणि 25चे ज्याचे शबरी घरकुल, शबरी किराणाचे असतील, महिला शबरीकरणचे असतील, लघु उद्योगाचे असतील, ते प्रकरण तात्काळ मिळावं असे 5 ते 6 मुद्द्यावर आम्ही सन्माननीय तहसीलदार साहेबांना निवेदन दिलं आणि निवेदनात स्पष्ट लिहिलेलं आहे आम्ही आमच्या या 15 दिवसात जर हे प्रकरण पास झाली नाही, आमच्या समस्या सुटल्या नाही तर काँग्रेस आणि आदिवासी काँग्रेस जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर तीव्र आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही। आणि आम्ही राहुल गांधीच्या सांगण्यावरून गावागावात काँग्रेस, घराघरात काँग्रेस, जिल्ह्यात, धुळे जिल्ह्यात, शिंदखेडा तालुक्यात आम्हाला मंत्र दिलेला आहे राहुलजी गांधीने, लढा झगडा लोकांसाठी, म्हणून आम्ही घरपर्यंत काँग्रेस पोहोचवणार। हे तो एक झाकी आहे, अभी पिक्चर बाकी है। आपकी जय जवाहर, जिंदाबाद। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.